बायपोलाचेर तुमकां कशें दिसता? पळय, ह्या बायपोलर इलेक्शनाचे 3 पार्टी आशिल्ले, भाजपा, काँग्रेस आनी आम आदमी. पिटिशन खूब पयलीं घातिल्लें इलेक्शन डिक्लेअर जाले बरोबर. सर, म्हाका जाल्यार दिसता, आमी कितें मोठे कायदेतज्ञ न्ही, म्हाका दिसता जेन्ना ऑर्डर रिजर्व दवरिल्ली, त्या 10 दीस जाले पयलीं रिजर्व दवरिल्ली, तेन्ना खरें म्हणल्यार आम आदमी पार्टीन आनी काँग्रेसीन इंटरफेर एप्लिकेशन घालपाक जाय आशिल्लें. दे फेल टू डू दॅट. तांकां तर इलेक्शना फुडें वचून ते करपाक जाय आशिल्लें. त्यांनी कन्सल्ट करून जर तर त्यांनी मदीं आपलें इंटरफेरन्स एप्लिकेशन घातिल्लें कितें जाल्यार ताका एक आदी वेगळी दिशा मेळूंक शकताली. त्या लॉयराक खबर किंवा एक्सपर्टांक खबर तें. पूण बीजेपी आसूंक शकता न्ही. आय डोंट नो, कारण बीजेपीच्या मनशान घातिल्ली, कोणी तरी घातिल्ली न्ही ती. सो ह्यांनी रोखडेच भितर आपलो हें घालपाचो, कितें रे, आपलें एप्लिकेशन आपल्या पार्टी करची म्हणून घालपाक जाय आशिल्लें. कारण ऑलरेडी प्रोसेस चाललो, प्रचार चलतालो, कितें सगळे ओग्गी रावले, कितें सगळे ओग्गी रावले आनी त्या खातीर आज ही परिस्थिती आयली. वायट जालें, आमकां दिसता वायट जालें आनी वायट दिसलें. डेमोक्रेसी अशी जावपाक जायना आनी हातूंत इलेक्शन कमिशनाची चूक अशें थोडे म्हणपाक शकता. म्हण ते एडवोकेट लॉयर चड जाणा, कारण इलेक्शन कमिशनार त्याची बरी चौकशी करपाक जाय आशिल्ली आनी इलेक्शन डिक्लेअर करपाक जाय आशिल्लें. तें करूं ना. सो हेचे पळय कितें आसा न्ही, आज कितें जो गोंदळ आनी ऑर्डर आयल्या, म्हाका दिसता दीस मॅटर शूड आउट एट अ हाय लेवल. कारण भारताची लोकशाही ही सर्वश्रेष्ठ आसा आनी ती उरपाक जाय, कितें. आनी त्या खातीर आज जो निर्णय आयला त्याचेर बरी चर्चा जावपाक जाय आनी अशें फुडें जावं जायना म्हणून इलेक्शन कमिशनर आनी पार्टी, ज्यो पार्टी आसा पॉलिटिकल पार्टीनी, त्यांनी आपूण हें घेवपाक जाय, जागृती करपाक जावपाक जाय. आनी तुमी येयले जागृती सगळ्यांनी करपाक जाय. दिस शूड नॉट हॅपन एट ऑल. कितें पयलींच एक खंय तरी एक मागणी आशिल्ली की ते म्हटल्यारूच जेन्ना रविबाब ह्या संवसारांतून अंतरले, सो तेन्ना जायत्या बहुजन समाजाची मागणी आशिल्ली की ताका मंत्रीपद दिवचें. आतां ते दिवपाक शकता काय? पळय, मागणी सगळ्याची आसली जाल्यार इट्स द डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट, बीजेपी. दॅट इज नॉट द डिसिजन ऑफ द पब्लीक. इट इज द डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट. प्रमोद सावंत जे मुख्यमंत्री आहेत त्याच्या पार्टीन तें डिसिजन घेवपाक जाय आशिल्लें. सो दॅट क्वेश्चन बेटर यू हॅव आस्क्ड, तुमी विचार आस्क्ड द चीफ मिनिस्टर. दुसरी खबर म्हणटा पळय ती जेन्ना रवी नायक सर अंतरले, तुमी म्हटले, तुमी फर्स्ट हाडले की रितेशाक तिकेट दिवची. आतां आमी असेंब्ली इलेक्शन 27 पळयता, बिकॉज आतां आनी 6-7 म्हयन्यान इलेक्शन. सो अजुनूय तुमकां म्हणणें आहा की आतां तुमच्याय मागणी आतांय आहा की रितेशाक आतां 27 दिवची. आतां कायदो कितें आहा तो सारको पळोवपाक जाय. कायदो पळोवनासतना आज कितें जालें तें पळयात तुमी. कायदो सारको पळोवपाक जाय. आमी कायद्याचे तज्ञ न्ही. जनरल इलेक्शनाचें उलयता 27. हय, 27 ते ठरयतले न्ही मागीर. तेन्ना रितेशाक दिवचे, बिकॉज आतां हें जालां. हांव कसो सांगतलो? मोगीच केन्नाय कशेंय सांगपाक जायना. तेन्ना सांगलेलें न्हू तुमी. तेन्ना हांव त्याच दीस सांगिल्लें. आनी आतां आज हांव अजून रिजल्ट जावनी मरे हे इलेक्शन भायर पडलां अशें तुका दिसलें? अजून काय ठरू ना न्ही. इट इज जस्ट ऑर्डर. टुमारो समबडी मे गो टू द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट मे गिव्ह डिफरंट वर्डिक्ट. ऑप्शन हा म्हणटा तूं अजून. ऑफकोर्स
देर इज अ हायकोर्टा वयर सुप्रीम कोर्ट आहा न्ही. तुम्ही काल म्हटलेले आसात की 27 बी रितेशाकूच तिकेट दिवची म्हणून. निवडून आयलो जाल्यार ताका काम बरें केलें जाल्यार ताका फुडें 5 वर्सां चान्स दिवचो म्हणून सांगिल्लेच जालें हांवें. ते सगळे फाटीं पडले न्ही आतां. पण आतां वयर सकयल जालें आनी समज बाय इलेक्शन जायना जाल्यार 27 ताका दिवची पडटी कितें तिकेट. हांव थरयना आतां. दॅट इज द पार्टी डिसिशन. इट इज नॉट डिसिशन. इट इज देर पार्टी डिसिशन. आनी जर तर फुडें युती जातलीच जाल्यार युतीचें डिसिशन आसतलें आयदर ऑफ द वन.